नमस्कार सर. पहिल्यांदा आपलं नाव सांगाल. अजित बापू मगदम, गाव कोल्हापूर. कोल्हापूरमध्ये. अच्छा. तुम्ही आत्ता इथं कोणत्या मीडियासाठी आलाय तुम्ही? सेंद्रिय मीठ घेण्यासाठी आलाय. कोणत्या घ्यायला आलाय? परिपूर्ण कंपनी आहे. परिपूर्ण सेंद्रिय मीठ. अच्छा अच्छा. हा ओके. हे तुमचं घेण्यामागचं निश्चित कारण काय आहे? मला एका आयुर्वेदिक डॉक्टर सांगितलं होते की ते नेहमीचं मीठ वापरायचं नाही म्हणे. हां. ते फिल्टर्ड असतं, त्यामुळे ते अतिशय आरोग्याला घातक असतं. मग त्यांनी सांगितलं मला सेंद्रिय मीठ वापरणं सांगितलं. मग मी इथं आलो आणि घेतलं तर मला लगेच BP नॉर्मल आलं. आणि मध्ये मी काही तर कोणत्या कारणासाठी मी सोडलो होतो, मग ते घेऊ शकलो नाही. मग त्यावेळेला माझं परत BP वाढलं. मग त्यावेळेला मी आता परत 2 किलो सेंद्रिय मीठ आता घेतो येतो. अच्छा. म्हणजे तुम्ही सेंद्रिय मीठ घ्यायला आला, मध्ये घेतला, तुमचा BP नॉर्मल झाला. हां. आणि त्याच्यानंतर परत बंद केला. परत BP तुमचा वाढला. म्हणजे हाय ब्लड प्रेशरवरती सेंदो मीठ हे परिपूर्ण सर हे तुम्हाला लागू पडलेलं आहे. अच्छा. चांगलीच गोष्ट आहे ही. तुमच्या आरोग्यामध्ये हा जो बदल आहे हा खूप वाखाणण्याजोगा आहे. तर तुम्ही समाजासाठी काय सल्ला देऊ शकाल? समाजाला ज्यांचं वय 35 किंवा 40च्या वर आहे त्यांनी नेहमीच मीठ अजिबात वापरायचं नाही. त्यांनी कंपल्सरी मीठ वापरलंच पाहिजे. अच्छा. आणि ते पण कसं, हे पण कमीच वापरायचं, अति वापरायचं नाही. हे मीठ जर चांगलं आहे मग जास्त वापरायचं, हे सुद्धा कमीच वापरायचं. आणि शक्यतो ह्या मीठामुळे BP शक्यतो नॉर्मल येतेच. तुम्ही स्वतः टेस्ट करून बघा तुम्ही लक्षात. अच्छा. जनरली आरोग्यशास्त्रानुसार 5 ग्रॅम मीठ घ्यायचा सल्ला दिला जातोय. 5 ग्रॅमच्या आसपास प्रत्येक भारतीयांनी मीठ खाणं गरजेचं आहे, म्हणजे सर्वांनीच. काय तर आपलं थोडंसं 10 ते 12 ग्रॅम चाललेलं आहे पूर्ण भारताचा रेशो केला तर 5 ग्रॅमच्या हिशोबावर खाल्ला तर तुम्हाला आरोग्य निश्चितच मिळून जाईल. मिठामार्फत ज्या गोष्टी आहेत त्या नक्कीच मिळून जातील तुम्हाला. अच्छा सर, आणखी तुमची परमिशन घ्यायची होती. ही जी व्हिडिओ आहे ही मी सोशल मीडियावरती जसं की यूट्यूब, फेसबुकला इतरांना जनजागृतीसाठी वापरू शकतो ना? हो, वापरू शकतो. काही अडचण नाही ना? काय चालेल. ओके, धन्यवाद सर.